तथागत गौतम बुद्धांच्या धम्मविचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बुद्ध जयंतीनिमित्त धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचं आयोजन शाहू स्मारक भवनमध्ये करण्यात आलं होतं. वर्णव्यवस्थेची उतरंड समतेच्या सरळ रेषेत ठेवून अनोख्या आणि वैचारिक पद्धतीनं दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर ट्रस्टच्या अध्यक्षा करुणा विमल यांनी या परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. या परिषदेत पाटील यांच्या हस्ते भदंत एस संबोधी थेरो आणि एस पी दीक्षित यांना धम्म संगीती जीवन गौरव, कोल्हापूरचे विश्वासराव तरटे, लातूरचे प्राध्यापक देवदत्त सावंत, धुळ्याच्या चैताली पवार, वाशिमचे प्राध्यापक सदानंद सुर्वे आणि प्राध्यापक गुलाब साबळे यांना राष्ट्रीय धम्म संगीती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कृष्णात पाटील यांनी आजची देशातील एकूण परिस्थिती पाहता आपण प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर उभे राहिलो आहोत असं सांगितलं. देश धर्मराष्ट्र होण्याच्या दिशेनं पावलं टाकत असून संविधान कधीही बदललं जाऊ शकतं अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रतिक्रांतीला फक्त बुद्धांचा विचारच रोखू शकतो असं मत पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी अनिल ममाणे, प्राध्यापक शहाजी कांबळे, डॉक्टर नंदकुमार गोंधळी, किशोर खोबरे, प्राध्यापक टी के सरगर, नीती उराडे यांचीही भाषणं झाली.